हॅलो फ्रेंड्स, बघताय ना किती मस्त असा केक झाला आहे. हा केक एकदम पौष्टिक असा आहे, जो की तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आणि झटपट असा बनेल असा केक. चला तर मग केकला बनवायला सुरुवात करूया. तर इथे एका बाउलमध्ये आपण पाव कप एवढं तेल घेतलं आहे. त्याच वाटीने आपण पाव कप एवढं दही घेऊन घेतो आहे. आपल्याला इथे शेंगदाणा तेल नाही वापरायचं आहे, बाकी कोणतं पण तेल तुम्ही वापरलं तरी चालेल. त्याला स्ट्रॉंग स्मेल येतो. आणि त्यानंतर हे दोन्ही जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर अर्धा कप एवढा आपण इथे गूळ घेतला आहे. तुम्ही याऐवजी पिठी साखरसुद्धा घेऊ शकता, ती पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतो आहे. हे पीठ चांगलं चाळून घेतलं आहे. अर्धा चमचा एवढा व्हॅनिला इसेन्स घेतो आहे. त्यानंतर इथे आपण पाव कप एवढं कोको पावडर घेतली. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसल्यास नाही घातली तरी चालेल. आणि व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी तुम्ही विलायची पावडर घातली तरी चालेल. त्यानंतर इथे आपण अर्धा कप एवढं दूध घेतलं आहे. थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे सगळे जिन्नस छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला इथे जर आणखी दुधाची गरज भासली तर आपण अजून दूध वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं घट्ट वाटतं हे बॅटर. तर आपण थोडं दूध आणखी यामध्ये घालून घेतो आहे आणि छानपैकी असं रिबन टाईप आपल्याला याचं स्ट्रक्चर हवं आहे. तर मस्त असं आपण हे बॅटर रेडी करून घेतलं आहे आणि याला आपल्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोवर इथे आपण एक कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर इथे एक स्टँड ठेवून घेतो आहे. तुम्ही एखादी वाटी वगैरे काही पण ठेवू शकता आणि झाकण ठेवून आपण याला 10 मिनटं प्रीहीट करून घेणार आहोत. तोवर इथे आपण एक प्लेट घेतली आहे. तुम्ही कुकरचा छोटा डब्बा वगैरे काही पण घेऊ शकता. त्यामध्ये मी इथे बटर घालून घेतलं आहे. तुम्ही तूप, तेल काही पण घेऊ शकता. छानपैकी आपल्याला याला सर्व साईडनी ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं इथे गव्हाचं पीठ घेतो आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यावरती स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो वापरला तर फारच छान, नाहीतर तुम्ही अशा प्रकारे या प्लेटला पीठ आणि बटर लावून घेऊ शकता. त्यानंतर इथे आपला बॅटर रेडी झाला आहे. त्यामध्ये आपण पाव चमचा एवढा खायचा सोडा आणि अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर घातली आहे आणि थोडंसं दूध घालून आपण जिन्नस एका साईडनी फिरवून मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण तयार केलेल्या प्लेटमध्ये आपण हे बॅटर घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त असं टेक्स्चर आलं आहे. छानपैकी हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला थोडं याला टॅप करून घ्यायचं आहे. तर सगळं आपण या प्लेटला चांगल्या प्रकारे टॅप करून घेतलं आहे. त्यानंतर इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतले होते, तर ते ड्रायफ्रूट्स घालून घेतो आहे. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. टुटी फ्रुटीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि नंतर याला छानपैकी असं आपण टॅप करून घेतो आहे आणि त्यानंतर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपण ही आपली प्लेट ठेवून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला याला 20 ते 30 मिनटापर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती छानपैकी बेक करून घ्यायचं आहे. इथे याला एक छिद्र असल्यामुळे मी थोडासा इथे कणकेचा गोळा लावून घेतला आहे. तुम्ही दुसरं कोणतं ताट पण ठेवू शकता. जवळपास 30 मिनटानंतर आपण चेक करून घेतो आहे टूथपिकनी. तर इथे आपली बघू शकता तुम्ही छानपैकी कुठल्याच प्रकारे याला काहीही लागलेलं दिसत आहे, त्यामुळे आपला केक चांगला बेक झाला आहे. 10 मिनटं याला थंड करून घेतलं आहे. त्यानंतर आपण याच्या कडा चांगल्या चाकूनी मोकळ्या करून घेतो आहे आणि इझिली हा केक निघून जातो. थोडासा पण याला चिटकत नाही. थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे खालूनसुद्धा हा चांगला मोकळा होऊन जातो. तुम्ही बघू शकता इझिली आपला केक निघाला आहे. थोडासा पण आपल्या ट्रेला वगैरे चिटकलेला नाही. तर इथे आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेतो आहे. मस्त असा आपला केक रेडी आहे. आता मी तुम्हाला याला कट करून दाखवते आहे. किती स्मूथ असा झाला आहे. तर तुम्ही हा मुलांसाठी नक्की बनवून बघा. तुम्हीसुद्धा डाएटवर असाल तर याला ट्राय करू शकता. तर रेसिपी पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांना